जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। आणि आमच्या वहिनींचा आज वाढदिवस आहे त्यामुळे पार्टी। ए ये पुढे बस, ये पुढे बस, ती बसल मागे ये। वाढदिवसाच्या लाखो करोड शुभेच्छा वहिनी। पार्टी आहे ना? ए पार्टी बोलतात मी द्यायची का म्हणून? मी पार्टी वहिनींकडनंच घेणार आहे। सूर्यामुळे त्याला वरतीने बघवते। आम्ही सगळे आलेलो आहोत, म्हणजेच मी, ज्ञाना, फाल्गुनी, सचिन दादा, स्वरा, वहिनी आणि स्वामी, आम्ही सगळे आलेले आहोत सिद्धिविनायक मंदिर। आणि ज्ञानाची फर्स्ट विजिट आहे सिद्धिविनायक मंदिरला। एवढ्या वेळ एकदा आलेलो आम्ही, पण तेव्हा गर्दी होती म्हणून बाहेरूनच दर्शन करून गेलेलो। तेव्हा ज्ञानात छोटी होती आणि इथे असं झालंय की फाल्गुनीची चप्पल तुटली आहे गाडीमधून उतरता उतरता, तो ती अनवाणी आली आहे। देवाची इच्छा होती तू अनवाणी यायचं त्याच्याकडे, एवढा दिवस आलीच नाही म्हणून आता देवानी तुला अनवाणी बोलवलं। देवानी अनवाणी, देवाची इच्छा होती पण अनवाणी आणायची तुला म्हणून ते। सो आम्ही आलेलो आहोत आणि आज आहे आमच्या स्वाती वहिनींचा वाढदिवस। हॅपी बर्थडे वहिनी। हा, देवाची अशी पण इच्छा आहे की चांगली नवीन चप्पल भेटावी। वा। आणि वहिनींच्या वाढदिवसाची पार्टी आम्ही घेणार आहोत वहिनींकडून। कुठे देत आहेत आता बघूया। देणार ना पार्टी? यस, चलो देखते हैं अभी दर्शन कैसे होता है, कितने टाइम में होता है वो। से हाय नानू, नानू हाय कर कॅमेरा मध्ये। ओके। एका वर्षानंतर, ऑलमोस्ट 1.5 वर्षानंतर सिद्धिविनायक मंदिरात यायचा हा वेगळाच आता आहे, समाधान वेगळं आहे। गर्दी अजिबातच नाही, बाहेरच गर्दी आहे फक्त, इथे गर्दी नाही आहे। चला, तो खूप छान असं आमचं दर्शन झालेलं आहे, पटापट 5 मिनिटात बाहेर। आणि पण दर्शन नाही झालं। कसं जय जय कसं केलं दाखव, कसं केलं जय जय, किती छान, कसं जय जय करतो ना बाबू। आम्ही खूप विकत घेतो थांब बघतो। नानू नानू मोदक बघ, मोदक मोदक। माझ्या जो हातात धागा बघता हा सिद्धिविनायकचाच धागा आहे आणि मी सिद्धिविनायक पासूनच स्टार्ट केला हा धागा बांधायला। आणि आता किती महिन्यापासून आलो नाही म्हणून हा धागा असा झाला। गणपती बाप्पा मोरया, मंगलम भगवान मी हे सगळे घेतलेले आहेत जे की नानूला आवडतात आणि मला सुद्धा आवडतात। आमची पण तयारी चालू झालेली आहे ट्रिपची। आम्ही ॲक्च्युली निघणार होतो उद्या, पण काही कारणास्तव अजून 1 दिवस आम्ही डिले करणार आहोत आणि 2 दिवसानंतर निघणार आहोत। सो कुठे चाललो ते तुम्हाला लवकरच कळेल आणि मजा येणार आहे ह्या ट्रिपला, कारण की पाऊस असणार आहे, थोडाफार थंडी असणार आहे, ऊन पण असणार आहे, सगळ्या गोष्टी असणार आहेत। आणि तुम्ही तुमच्या बेबीजला हे घेता की नाही कमेंट करून नक्की सांगा, कारण की नानू लहान होती तेव्हापासून आम्ही ते सगळं घेतो तिला खायला आणि तिला आवडतं सुद्धा खायला। 1 2 3
हा आता 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 आबा आबा करतील बघ. हा 1 2 3. आता होत आली आहे. सो जाण्याच्या आधी जसं की सगळ्यांना माहिती आहे आम्ही दोघे पण हेअर वॉश वगैरे करूनच निघतो, कारण की 4-5 दिवस चांगले राहतात. येस 4-5 दिवस चांगले राहतात त्याच्यासाठी. खूप लोकांनी लास्ट टाइम मला विचारलेलं कुठेतरी गेलो आपण केस ट्रॅव्हलिंगच्या वेळेस तुझे केस का असे चांगले होते. आम्ही जायच्या आधी हेअर वॉश करून दे मग 4-5 डेज मस्त राहतात ते केस ट्रॅव्हलिंग मध्ये. घरी करू शकतो पण हे जरा थोडेसे ब्लो ड्राय वगैरे करू शकतो. आणि आमच्या बाजूलाच आहे बिल्डिंगच्या, एक बिल्डिंग सोडूनच आहे नवीन, जे आता मी नवीन जिकडे जातो तिकडे फाल्गुनीला पण तिथेच घेऊन जातो, त्यामुळे वॉकी ना बाबू ना. स्माइल करा, स्माइल करा, एक स्माइल करा ना. हे बघा, हे काल सिद्धिविनायकवरून मॅग्नेट घेतलंय, सोबतच घेऊन फिरतो. नाही उघडत. पहिले पार्सल घरी सोडलं आमचं, कारण की एवढा त्रास दिला. हा मी हेअर वॉश करतोय, माझ्या इथेच येऊन बसली ही हेअर ड्राय करते. अंकल आएंगे उनको दे दो ये, भैया आएंगे उनको. आणि आता निघालेलो आहोत, काय चटरपटर घ्यायचंय त्याच्यासाठी ना. अजून काय नाही, चला आता बाबा केस एकदम भारी झालेले आहेत. नाही झाले ते हेअर कट करायचं मला नंतर. कशाला हेअरकट अजून खराब झाले खाली. कुठे चाललोत आम्ही ट्रिपला, तुम्हाला कळेल उद्या नाही कळणार, परवा कळेल. 2 दिवसांनी कळेल, कारण की तिकडे 2 दिवसांनी पोचणार आहोत, त्यामुळे 2 दिवसांनी कळेल. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये गेस करत राहा कुठे चाललो. आणि गाडीमध्ये बघा किती घाण साठली आहे. सो मी त्याच्यासाठी अगरचा हँडहेल्ड व्हॅक्यूम क्लीनर, जो की पोर्टेबल आहे, छोटासा आहे, असं सगळं क्लीन करायला यूज करतो. सो याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जाऊन चेक करा. आता आमच्या बॅग रेडी झालेल्या आहेत, स्वेटर काढलेले आहेत आणि जॅकेटसुद्धा काढलेले आहेत, आईच्या बॅग बाकी आहेत. आणि आम्ही चाललेलो आहोत खाली, खाली कुठे चाललेलो. आणि बॅग सगळ्या पॅक झाल्यात ऑलमोस्ट. फक्त आता जॅकेट मी एअरबॅगमध्ये टाकतोय. एअरबॅग म्हणजे जी बॅग दुबईला घेऊन गेलेलो, त्याच्यामध्ये मी व्हॅक्यूम करून घेऊन गेलेलो जॅकेट, कारण की स्पेस कमी घेते आणि सगळ्या गोष्टी कमी, म्हणजे जागा बरोबर होते. सो आम्ही 5 जणांचे जॅकेट मी त्याच्यात टाकलेले आहेत. कळेल आता, एवढी तर हिंट दिली आहे म्हणजे कळायला पाहिजे की कुठे चाललं. बघा बाबा, शेट लोक काय ऐकणार नाही, शेट लोक आता काय. आजी माझ्याकडे जायचं. राहते का तू? राहते का? राहते. हॅपी जर्नी सावकाश. आंबे घेऊन जाल का काय करतायत? आईने आंबे दिले. आई काय होतं त्याच्यात? मग तू ऐक एक पिकलेले जे आहेत ना ते मी तुला दिले, मला दिले तिने. बाते आता वाजलेले आहेत 11:30 आणि आम्हाला अजून 12 आणि आम्हाला अजून आमची फायनल बॅकपॅक करायची. म्हणजे मी 2 माझे काय म्हणतात त्याला स्वेटी काढलेत, ते टाकलेच नव्हते, मग ते आता परत टाकायला मला बॅग उघडायची आहे.
आणि फाल्गुनीची झाली की नाही माहित नाही, सकाळपासून फाल्गुनी बॅकपॅकच करते. लवकर झाली सगळं झालंय सगळं. आणि नानूची सगळं all set. मजा येणार आहे, झोपणार. मजा येणार आहे. फक्त उद्या घालण्याचे कपडे बॅगेतच नाही. घालण्याचे कपडे बॅग मध्ये ठेवले बघा. येस, सकाळी असेच उचलून घेऊन जाणार आहे नानूला. चलो, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा की आमची ही ट्रिप कुठे असणार आहे. कारण की तुम्ही कपडे बघितले असतील, त्या कपड्यांवरून तर सगळ्यांना अंदाज आलाच असेल की कुठे चाललोत आणि काय ते. सो रात्रीचे वाजलेले 12:30 आणि आमच्या बॅग्स ऑलमोस्ट आम्ही सगळ्या भरलेल्या आहेत. 2 मोठ्या, एक नानाची कपडे अंगावरचे बिंगावरचे ते, हे कॅरियर आहे, हे आमचे जॅकेट जसं आम्ही दुबईला घेऊन गेलेलो व्हॅक्यूम करून ते. ही चप्पलची बॅग आहे कारण की सगळ्यांच्या चप्पल एका ह्याच्यात. ही फाल्गुनीची आहे, तिचीच मोठी बॅग आहे, ही आमच्या छोट्या छोट्या आहेत. आणि ही पिलो पप्पांसाठी. चलो, और ये हमारे दाम पे दी. हां, किती ऍडजस्ट होतं. नाही तर राजस्थान सारखं व्हायचं, रोज काढा रोज ठेवा. एवढ्या तर बॅग्स आहेत. आता आम्ही याच्या खाली काय काय ऍडजस्ट करतोय आणि अजून 2 बॅग वर आहेत ज्याच्यात खाणं पिणं सगळं आहे. पुढे ऍडजस्ट करू आपण. सो गाडीत बॅगा ऍडजस्ट करण्यात आम्ही एकदम प्रो आहे. आम्ही किती वेळा इंटरनॅशनल पण ट्रॅव्हल केलेले आहे, तेव्हा सुद्धा अभिनीच ऑलमोस्ट बॅग्स असं सेट केले आहे ना. अभि व्हिएतनामच्या वेळेस गाडीमध्ये, प्लस थायलंडच्या वेळेस पण फुल 4 जणांचे बॅग्स. कसे त्यांना कोणाला जमत नाही, अभि फुल प्रो आहे बॅग्स ऍडजस्ट करण्यात. भले त्याचं वॉर्डरोब ऑर्गनाइज नसतो पण गाडीत थोडंफार असतं. वॉर्डरोब पण ऑर्गनाइज. हो, काय नाही ऑर्गनाइज अजिबात त्याला जमत नाही. त्याला इस्त्रीचे कपडे जमत नाही, काही जमत नाही त्याला. चला सो इथे टोटल आमचे आहेत 1 2 3 4 5 आणि अशा 3 बॅग्स आहेत. आणि चप्पल अभिने आता थोडेफार इथे ऍडजस्ट केलेले आहेत. प्रत्येक पर्सन एक बॅग पाहिजे. सर्वात माझीच मोठी आहे, सगळ्यात मोठी इजीच बॅग. काय कळत नाही काय काय घेतो एवढं. मी तर 10 मिनिटात माझी बॅग, किती मिनिटात केली आहे? 10 मिनिटात माझी बॅग. राहू दे, मला तू वॉर्डरोब मध्ये जागाच नाही. सगळे असे वरबीर जागा दिलेत, मग मला वरती चढायला लागतं. सांगू आता तुम्हाला कथा माझी. ठीक आहे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.